संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठापनाला लावलेल्या बहुचर्चित हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली। धैर्यशील माने यांनी महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचा 13,426 मतांनी पराभव केला। इचलकरंजीकरांनी पुन्हा एकदा निर्णायक कौल देत धैर्यशील माने यांना विजयी रथावर आरूढ केले। विजयानंतर धैर्यशील माने समर्थकांसह ताराराणी पक्ष, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भर पावसातही मोटरसायकल रॅली काढत अन गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला। धैर्यशील माने यांना 5,18,334 मते मिळाली। सत्यजित पाटील सरोडकर यांना 5,04,081 इतकी मते मिळाली। राजू शेट्टी यांना 1,78,866 मते मिळाली तर डी.सी. पाटील यांना 32,591 इतकी मते मिळाली। धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघाने साथ दिली, त्यामुळे त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली।